तासगावात सामाजिक कार्यकर्त्यावर भर दिवसा प्राणघातक हल्ला, डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने मार, तिघांना अटक. तासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्लॉटिंग व्यावसायिक मुनीर उर्फ मुन्ना इमाम कोकणे वय वर्ष 50 राहणार पेटकर प्लॉट तासगाव यांच्यावर भर दिवसा भरवस्तीत तिघा संशयितांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे. डोळ्यात मिरचीची पूड टाकून लोखंडी गजाने मारहाण करत छातीवर चाकूने वार केल्याने कोकणे गंभीर जखमी झालेले आहेत. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी तिघा संशयितांना सांगलीतून अटक केली आहे. दत्ता चंद्रकांत थोरात राहणार तासगाव, आकाश रणसिंग लोहार राहणार किर्लोस्करवाडी तालुका पलूस आणि सागर काशीनाथ पाटील राहणार बुर्ली तालुका पलूस अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना कोकणे यांचे वासुंबे हद्दीतील दत्त कॉलनी गल्ली क्रमांक 1 येथे कार्यालय आहे. सोमवारी सकाळी 8च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कार्यालयाची स्वच्छता करत असताना 8:30 वाजण्याच्या सुमारास दत्ता थोरात, आकाश लोहार, सागर पाटील तेथे आले. याला जिवंत सोडायचं नाही असं म्हणत त्यांनी कोकणे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यानंतर संशयितांनी लोखंडी गजाने कोकणे यांच्या डोक्यात प्रहार करत मारहाण सुरू केली. यावेळी दत्ता थोरात यांनी आपल्या जवळ चाकू काढून कोकणे यांच्या छातीवर वार केले. त्यातील एक वार छातीच्या उजव्या बाजूला वर्मी बसलाय. हल्ल्यादरम्यान कोकणे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे हवालदार अमोल चव्हाण तातडीने धावून आले. त्यांनी प्रसंगवधान दाखवत तीनही संशयितांना बाजूला ढकलले. चव्हाण यांना पाहून तिघेही घटनास्थळावरून पसार झाले आणि त्यानंतर गंभीर जखमी कोकणे यांना तातडीनं तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून तासगाव पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून तीनही संशयितांना सांगली येथून ताब्यात घेतले. अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.